आई घ्या ना फोन, बोला ना. घे एकदाचा तो फोन, बघ कोणाचा जीव चाललाय. हो बघते हा बाबा. सारखे सारखे फोन करताय. अहो सारखे सारखे का फोन करताय तुम्ही? एखादा माणूस फोन घेत नाहीये म्हटल्यावरती ते कामात असेल किंवा काहीतरी गडबड असेल, हे नाही का लक्षात येते तुमच्या? सॉरी मॅम, मी मॅडी बोलतेय, मंदोजीत वाली मॅडी. आणि मी तर पहिल्यांदाच फोन केला मॅम. अगो बाई, मॅडी ताई तुम्ही का? सॉरी हा, मला आपलं वाटलं. कोण वाटलं तुम्हाला? मॅडी ताई कसा काय केलात फोन? हाताने तुमच्या नावावर क्लिक केला आणि फोन लागला. नाही तसं नाही मॅडी ताई, सहजच केलात का? कोण आहे का? मॅडी ताईंचा फोन आहे बाबा. ग्रँडपा, मला ग्रँडपांशीच बोलायचंय. हो एक मिनिट हा बाबा, त्यांना बोलायचंय तुमच्याशी. बोलता? थांब मी येतो. बोल मंदोदरी, काय म्हणतेस? ग्रँडपा, माझी परत माडी झाली. म्हणजे मला ना तेच सगळं तुमच्याशी येऊन बोलायचंय, खूप महत्वाचं आहे. तुमच्याशी फेस टू फेस बोलायचंय. मी येऊ का भेटायला तुम्हाला घरी? अगं येऊ का म्हणून काय विचारतेस? खुशाली आहे. आता हे घर तुझं बाहेर आहे असं समज. ये ये. ओके ग्रँडपा, थँक्यू, बाय. काय झालं बाबा? माडी येते, तिला काहीतरी सांगायचंय. लग्नाच्या तयारीचं काहीतरी सांगायचं असेल. मी विचार करतोय की लग्न होईपर्यंत माडीला इथेच राहायला बोलवलं तर इथूनच करू तिची पाठवणी. चालेल बाबा. अगं मला चालेल काय म्हणतेस? मी तुला विचारलं नाही, सांगितलं. जा, माडीसाठी काहीतरी चटपटीत खायला कर. हो बाबा. आई आई आई, हो काय चाललंय? मॅडीची पाठवणी आपल्याकडून, अभिजित राजे आणि मॅडीच्या लग्नाची तयारी आपण करायची, हे सगळं पटतंय तुम्हाला? अगं पण त्यात न पटण्यासारखं काय आहे शुभ्रा? काहीच नाहीये खरंच. मग मला अभिजित सरांशीच बोलावं लागेल आता. कशासाठी शुभ्रा? अगं बघ ना सगळं कसं किती छान चाललंय. म्हणजे मॅडी ताई खुश आहेत, बाबा बघ किती आनंदात आहेत, आणि मुख्य म्हणजे अभिजित राजे स्वतः किती खुश आहेत. त्यांना मॅडी ताईंसारखी इतकी छान निर्मळ भोळी जोडीदार मिळाली. अगं दोघं एकत्र काम करतात ना, मॅडी ताई किती काळजी घेतात त्यांची, बघितलंयस ना तू. खरंच खूप नशीबवान आहेत मॅडी ताई. आणि आता अभिजित राजेंना स्वतःला असं एकट्याला बसून जेवावं नाही लागणार. मॅडी ताई आहेत ना त्यांच्या बरोबर. खरंच त्यांना मनापासून मॅडी ताई आवडत होत्या ना, हे आपल्यालाच कळलं नव्हतं. बाबा तर बघ अगदी लग्नाच्या तयारीला सुद्धा लागलेत. अभिजित राजे खूप चांगले आहेत ना, आणि मॅडी ताई खूप चांगले आहेत. शुभ्रा, चांगल्या माणसांचं ना नेहमी सगळं खरंच खूप चांगलंच होतं. आई मग तुम्ही पण चांगल्याच आहात की? हो ना, आणि म्हणूनच मला बबड्यासारखा इतका चांगला मुलगा मिळालाय, तुझ्यासारखी इतकी गुणी सून मिळालीये, आणि बाबांसारखे इतके चांगले सासरे मिळालेत. खरंच किती नशीबवान आहे ना मी. काय बोलू आता मी यावर? आई तुम्हाला जर हे सगळं पटत असेल तर मग माझं काहीच म्हणणं नाहीये, पण मला स्वतःला हे काही पटलेलं नाहीये. मी ऑफिसला जायची तयारी करते. मॅडी ताई या ना, या. हॅलो मॅडी ताई आहेत बाबा, या ना. म्हणतो तरी ये ये.
ग्रँडपा. अरे सगळे संस्कार विसरलीस की काय? मिठी काय मारतेस? ग्रँडपा, आता संस्कारांची काही गरज नाही. म्हणजे काय डोकं बिकं फिरलं काय तुझं? खरंच ग्रँडपा, म्हणजे आम्ही दोघांनी, म्हणजे मी आणि सरांनी काल खूप वेळ डिस्कशन केलं आणि एक डिसिजन घेतला ग्रँडपा. कसलं डिसिजन? लग्न न करण्याचं डिसिजन. काय? आम्ही दोघांनी लग्न न करण्याचं ठरवलंय ग्रँडपा. काय बिंडोकासारखं बडबडतेस? असं कसं परस्पर ठरवून टाकलं तुम्ही? मोठ्याला विचारणं काय आहे की नाही? मी एवढी पत्रिका जुळवली तेव्हा सगळ्याला मान डोलवत होता. तो चप्पल चोर आत्ताच लग्न ठरलं नाही तर मोडून टाकायला निघालाय. मोडलं म्हणजे चांगल्यासाठी मोडलं ना ग्रँडपा. कुणाची अक्कल आहे? तुझी का त्याची? लग्न मोडणं चांगल्यासाठी असतं का कधी? मी ठरवलेलं लग्न तुम्ही परस्पर कसं काय मोडलं? खेळ वाटला? हे लग्न असं मोडू शकत नाही. मी ते मोडू देणार नाही. गॉड, मी काय करू आता? सरांना कसं सांगू मी आता? म्हणजे त्याची अक्कल आहे वाटलंच मला. नो 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 ग्रँडपा, त्यांनी काही केलं नाहीये. ही माझी अक्कल आहे. शक्यच नाही. तू तर लग्न लग्न करीत लाजत बोलत होतीस ना. आता काय झालं? का मोडतेस हे लग्न? बोल. दातखिळी बसली काय? उत्तर दे बाडी. ओ बाबा, जरा सावकाश शांतपणे. बघा ना बिचाऱ्या किती रडवेल्या झाल्या आहेत. आणि काही असतील ना दोघांची कारण. तू गप्प बैस. तुला आता काय कळतंय? तिचा आणि त्या चप्पल चोराचा पोरकटपणा मी खपवून घेणार नाही. बोल ग बाई, लग्न का मोडताय? कारण ग्रँडपा ते देव मानत नाहीत. ते ना हात सुद्धा जोडत नाहीत देवासमोर. पण देवळात जातात आणि 4 वेळा प्रसाद मागून खातात. मला हे अजिबात आवडत नाही ग्रँडपा. माझा देवावर खूप विश्वास आहे ना. काहीतरी बाळबोध कारण देऊ नकोस. तो देव मानत नाही हे तुला आधीपासूनच माहित होतं ना. तरी मला बोलणी करा म्हणाली. आता हे कारण चालणार नाही. तुमचं लग्न हा दत्ता लावणार म्हणजे लावणार. अहो बाबा, जरा बोलून बघा ना शांतपणे. शांतपणे बोलू? कोणाशी? त्या चप्पल चोराची? त्याला काय अक्कल आहे का? रीती भाती काय काढतात का त्याला? म्हणूनच मी त्यांच्याशी लग्न करत नाहीये ग्रँडपा. त्यांना ना काही कळतच नाही. गप्प बैस. होणाऱ्या नवऱ्याबद्दल असं बोलायचं नसतं. ग्रँडपा, आमचे सर तसे खूप चांगले आहेत, पण मला ना ते नवरा म्हणून नको आहेत. म्हणजे मला ना नाही करायचंय लग्न त्यांच्याशी. कारण ते ना ते पितात, दारू पितात ते. दारू पितो? हो. दारू? हो. पितो म्हणजे अशी किती पितो? एक 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 ग्लास? एक बाटली. कधी कधी 2 बाटल्या पण पितात. म्हणजे आमच्या रेस्टॉरंट मध्ये 10 बाटल्या आल्या ना तर 2 बाटल्या डायरेक्ट त्यांच्या केबिन मध्ये जातात. वाटलंच मला. चेहऱ्यावरून कळतंय त्याच्या तो धड माणूस नाहीये म्हणून. पण व्यसन सोडवता येतं. आपण सोडवू. नको ना ग्रँडपा. म्हणजे ते जुगारात हरले तर? म्हणजे आमचे सर तसे वाईट नाहीये, चांगलेच सर आमचे. पण दारू पिऊन खेळले तरच ते जुगारात जिंकतात ना. जुगार पण खेळतो? हो. सॉरी, चहा कर माझ्यासाठी. अहो, आणि पाणी पडली. जुगार खेळतात रोज ते. आणि जुगारामध्ये पैसे लावतात, त्यांची बाईक लावतात. एकदा तो ग्रँडपा आमचं अभिज किचन लावलं होतं. मी वाचवलं. म्हणजे कमी प्यायले ना तर दर महिन्याला लाखो रुपये हरतील ते. त्यापेक्षा पिऊ दे त्यांना. नाही म्हणजे आमचे सर तसे चांगले आहेत, पण दारू प्यायले ना तरच ते जिंकतात जुगारामध्ये, म्हणून म्हणते. त्यापेक्षा जुगार खेळणं बंद झालं पाहिजे त्याचं. असं कसं बंद होईल ग्रँडपा? म्हणजे मुलींना आवडतात ना असे जुगार खेळणारी मुलं. हॉट वाटतात त्यांना खूप. हे असले घाणेरडे शब्द माझ्या समोर वापरायचे नाहीत. हॉट काय हॉट? कुठल्या मुली? गर्लफ्रेंड.
म्हणजे आमचे सर कसे हँडसम आहेत ना, गर्लफ्रेंड्स आहेत त्यांना. आणि आमचे सर तुम्ही बघता ना टीव्हीवर दिसतात, असे छान छान टी शर्ट घालतात, त्यांच्याकडे बाईक आहे, खूप गर्लफ्रेंड्स आहेत. हा? हो ग्रँडपा, आज ही मुलगी तर उद्या ती मुलगी, सगळ्या मुलींना बाईकवर घेऊन फिरत असतात. तरी मी विचार करतोय की एवढा श्रीमंत हा बाईकवरून का फिरतो. आत्ता लक्षात येते माझ्या, मुली फिरवायच्या त्या कोंबडीच्याला. अशा लोकांना ना भर चौकात चापकान हाणायला हवं, नाहीतर हत्तीच्या पायी द्यायला हवं. समाजासाठी धोकादायक आहे ही जमात. आणि त्याच्या प्रेमात पडलीस माडी, अक्कल काय गहाण टाकली होतीस. जाऊ दे, काय काळजी करू नको, मी आहे ना तुझ्यासोबत. त्या नालायक माणसाला तुझ्या गळ्यात बांधणार नाही. आता मी बघतोच की अभिजित राजेशी तुझं लग्न कसं होतं ते. हे लग्न मी होऊच देणार नाही. दत्ता, मगापासून मी तुला विचारतोय, तू फोनवर काय बोलत होतास? अभिजित राजे, दारुडा, जुगारी, पोरी फिरवणारा. नाही तर काय, आजच कळलं मला. ऐकल्यावर असा संताप झाला की काय सांगू. माडीचं लग्न लावणार होतो मी त्याच्याबरोबर. केवढं मोठं पाप झालं असतं माझ्या हातून. ती एवढी सरळ साधी मुलगी आहे, लग्नानंतर हाल हाल झाले असते तिचे भाषामुळे. अरे त्याच्याकडे बघून वाटत नाही तसं, सज्जन वाटतो आणि बोलायलाही बरा आहे. तुला ना कोणीतरी चुकीची माहिती सांगितली असणार. अरे चुकीची माहिती ऐकून खरी वाटायला मी काय मूर्ख माणूस आहे. तो टीव्हीत दिसतोड बायका जशा हुरळून जातात तसा तूही हुरळून गेलाय. एक दोनदा गोड बोलला ना माणूस सज्जन होत नाही. तो चप्पल चोर, एक नंबरचा लफडेबाज माणूस आहे. अरे तू बोलवलंच का याला इथे? तो बघ येतोय. तो कोंबडीचा येऊ देत, बघतोस त्याला. अरे अरे पण इथे मग घरी कसं बोलणार? त्याला जनाची नाही मनाचीही लाज नाही. आसावरी समोर या गोष्टी बोलायची मला लाज वाटायला लागली, म्हणून इथे बोलवलंय मी त्याला. बघ बघ त्याचे चाळे बघ, इथेही सुरू आहेत. बघ त्याची गंमत. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू बाय. थँक्यू. तू काय मध्ये बोल नकोस हा मात्र. अरे पण तू काय विचारणार आहेस त्याला? तेच सांगतो, तू मध्ये मध्ये बोल नको. मी काय बोलतो बघ. नमस्ते दत्ताजी. हा आपलं बाबा. कसे आहात कारखानेस काका? काका मामा बाबा असलेला ते जोडू नको, मला चालत नाही. म्हणायचं असेल तर मला साहेब बन, कुलकर्णी साहेब. का? का म्हणजे मी सांगतो म्हणून. ऑलराईट दत्ताजी. कुलकर्णी साहेब चालेल ना? हो चालेल. मगाशी मी भेटायचंय म्हटलं तर मलाही तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचंय असं म्हणाला. काय बोलायचंय? हो म्हणजे खरं तर फोनवरच बोलणार होतो, पण म्हटलं हा विषय समोर बसून बोलण्यासारखा आहे. ते काय की मुळातच एक घोळ झाला होता. म्हणजे तुमच्याकडून नाही, आमच्याकडून एक गैरसमज झाला होता. पण तो आता म्हणजे दूर झालाय. मॅडी आणि मी एकमेकांशी लग्न करायचं नाही या निर्णयाला येऊन पोचलोय. आणि विथ नो हार्ड फिलिंग्स, मॅडी इज ओके विथ इट. आणि मी सुद्धा. नाही, तुम्ही पुढाकार घेऊन सगळी बोलणी केलीत म्हणून हे तुमच्या कानावर घालणं आवश्यक वाटलं मला. आणि मॅडीला मी सॉरी म्हटलंय. आणि सॉरी काय, तिच्या पायावर डोकं ठेवून नाक रगडायला पाहिजेस तू. तुझ्यासारख्या माणसाचा किमान एक दिवसासाठी का होईना पण नवरा म्हणून विचार केला त्यानं. प्रेम आंधळ असतं असं मी ऐकलंय, पण प्रेम मठ्ठ असतं हे सिद्ध केलंय त्या माडीनं. अशी वेळेवर डोळे उघडले तिचे. तुला वाटलं साधी आहे माडी, घेऊया तिचा फायदा. त्यात तुझ्या हाताखाली काम करते, त्यामुळे तुझा सगळा छंदी फंदीपणा ते खपवून घेईल. कसला छंदीपणा? देवावर विश्वास नसताना कसलंच भय उरत नाही माणसाला. साधेपणाचं सोंग करतोस तू दारुड्या.
तुम्ही काही काय बोलताय? तुझ्यासारख्याशी मी बोलावं अशी लायकी आहे का तुझी? जुगार खेळतोस, मुली फिरवतोस. दत्ता दत्ता अरे शांत हो, सोसायटीच्या लोकांना कळेल ना. तू मध्ये बोलू नकोस. तुला हा साधा वाटतो, पण एक नंबरचा लफडेबाज माणूस आहे हा. हे बघ, हे असते नको ते धंदे करणं आणि नको ती व्यसनं करणं म्हणजे पुरुषार्थ नव्हे. भावत झालंस तू. राख रांगोळी करतोस आयुष्याची. अरे मी जग पाहिलंय म्हणून कळकळीनं तुला सांगतो की हे सगळं थांबावं. जाऊ दे म्हणा. किती तुला सांगितलं तरी तुम्ही तुमचे रंग उधळायचे सोडणार थोडेच. मला तर माझीच लाज वाटते आता. लेकी सुद्धा असणाऱ्या घरात मी तुला येऊ कसं दिलं? मान दिला, आपलेपणानं तुझ्याशी नातं जुळवलं. चुकलंच माझं, पण आता चूक दुरुस्त करतोय मी. आजपासून तुझा माझ्या कुटुंबाशी असलेला संबंध संपला. माझ्या घरात पाऊल पण ठेवू नकोस, समजलं? ओम भद्रदाराय अभद्र पाप घाताय नमः. ओम घोर कष्टांत्रे देविष्टभग मित्रे असवरी. ए शुभ्रा, ए सांग ना नाश्त्याला काय करू? अगं बबड्या ना तेच तेच खाऊन कंटाळलाय, काहीतरी नवीन सुचव ना. नवीन काय करणार आहे? बरं एक काम करूया का, आपण आज अभिज किचन मधनं ब्रेकफास्ट ऑर्डर करूया. अहो त्या दिवशी गेलो होतो त्या बघा ना, सोहमला तो पदार्थ काय बरं त्याचं नाव खूप आवडला होता. काय नाव होतं? अभिज स्पेशल असं काहीतरी होतं, आठवतंय का तुम्हाला? असवरी, मी ते पूजेला बसलोय. हो बाबा. अहो बघा ना, ते सगळं फुलं, नैवेद्य, हार सगळं तिथंच ठेवलंय बाबा. समोर आहे ते दिसतंय मला. डोळे शाबूत आहेत माझे. मग हाक का मारलीत बाबा? त्या नालायक माणसाचं नाव या घरात घ्यायचं नाही हे सुनेला सांग. अभिजित राजेंचं? त्याचं कशाला नाव घेतेस? काय झालंय आजोबा? तो माणूस बरोबर नाही. बरंच ते आलं माझ्या कानावर. सभ्य लोकांच्या मैत्रीच्या लायकीचा नाही येतो. नीच माणूस आहे, नीच. यापुढे त्या माणसाशी आपल्या घराचा काही संबंध ठेवायचा नाहीये मला. आणि या घरात माझा शब्द म्हणजे शेवटचा. असावरी हे तुझ्या सुनेला समजाव. नसता आगाऊपणा करायची सवय आहे तिला. पण अचानक काय झालंय आजोबांना? ते असे का बोलतायत? जे काय बोलतोय ते शुद्धीत बोलतोय. डोकं शाबूत आहे माझं अजून. नेमकं काय घडलंय? मी फोन करू का अभिजित सरांना? मी नाही म्हटलं तरी ऐकत नाही. सारखं सारखं त्या चप्पल चोराचं नाव घेते. असवरी, तू लावून ठेवलंस तिला. बाबा तुम्ही काळजी करू नका, मी तिला समजावते. शुभ्रा ग, मी बोलते तुझ्याशी. पूर्वी सुद्धा सासूच्या धाकात असायच्या. तुझी विषाद होती का हिच्यासमोर मान वर करून बोलायची? आणि ही तुझी सून बोलायची एक संधी सुद्धा सोडत नाही. आजोबा तसं नाही हो, मी फक्त विचारतीये की. शुभ्रा जाऊ दे ना. अगं बाबा बोलतायत ना, मग ते बरोबरच असेल ना. आता तू मला जाब विचारणार का? अहो नाही बाबा, नाही, ती काही बोलतच नाहीये. मग काय माझे कान वाजतायत? म्हातारा झालोय का मी? भास होतात का मला? अहो बाबा तसं काही नाहीये, तुम्ही शांत व्हा बघू. सुनेची चुकीची बाजू घेऊ नको. नाही आजोबा, आई माझी बाजू घेत नाहीये. मला फक्त म्हणायचंय की अभिजित राजेंना. तुला नाव घेत नाही ना, हट्टी आहे एक नंबरची. अगं जाऊ दे ना शुभ्रा. बाबा सांगतायत ना, म्हणजे बाबा उगीच कशाला कोणाला नावं ठेवतील. त्यांच्या कानावर काहीतरी आलं असेल म्हणूनच बोलतायत ना. आणि हे बघ बाळा, ह्या विषयावर चर्चा करायची ही वेळ नाहीये. बाबा तुम्ही शांत व्हा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन आले. हो आण. आईंचं हे असे सगळं माहीत असून कळत असूनही आजोबा म्हणतायत ना, मग तीच पूर्व दिशा. पण मुळात झालंय काय हे मला कळायला तर हवं.